गुरुवार दिनांक 8 जून रोजी शहरातील नरसिंह मंदिरात सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी व सिन्नर शहर यांच्या वतीने केंद्रात मोदी सरकारला यशस्वी 9 वर्ष पूर्ण झाल्याने मोदी @9 जनसंपर्क बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीस महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष व नवनियुक्त नाशिक जिल्हा प्रभारी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष केदारनाथ आहेर व संघटक सरचिटणीस सुनील बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते। बैठकीत नरेंद्र मोदी 9 वर्षाच्या कारकिर्दीत विकास कामे व लोकभिमुख योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचवावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। विधानसभा स्तरावर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा मेळावा घेण्याबाबत समाजातील बुद्धिवंतांचे स्नेह संमेलन, उद्योजक व व्यापारी वर्गाचे स्नेह संमेलन घेणे, त्यांच्या मनातील मोदींबद्दल आशा अपेक्षाबाबत माहिती घेऊन सविस्तर चर्चा घडवून आणणे आदी उपक्रम मोदी @9 जनसंपर्क अभियान बैठकीचे ध्येय होते। या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष व नवनियुक्त नाशिक जिल्हा प्रभारी डॉक्टर राजेंद्र गावित हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते। तर व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष केदारनाथ आहेर, संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, सिन्नर तालुका प्रभारी व नवनियुक्त सिन्नर विधानसभा प्रमुख जयंत आव्हाड, बंडू नाना भाबड, सिन्नर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, सिन्नर शहराध्यक्ष बाळासाहेब भांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या संचालकपदी सिन्नर तालुका भाजपाच्या महिला उपाध्यक्ष मंगला झगडे यांची निवड झाल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला। बैठकीस शरद कासार, रमेश नागरे, ज्ञानेश्वर कुराडे, रामनाथ डावरे, बबन चव्हाण, मनोज शिरसाट, विठ्ठल जपे, दत्ता गवळी, अनिल देशमुख, बहिरुद दळवी, किरण सांगळे, वामन पवार, पंडित कांबळे, राजेश घुगे, सविता कोठुरकर, सुमन जोशी, प्रियंका द्विवेदी, रुपाली काळे, प्रिया लहामगे, मंजुषा देशमुख, गीता देशमुख, बेबी आव्हाड, जयश्री गायकवाड, योगिता खताळे, निशा दराडे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। एसएन न्यूज साठी समाधान आव्हाड। शेवटी आम्ही जर पक्षाचं काम करतोय तर आमची इच्छा ही आहे की कमळ यांनी सेमीवरच या लोकसभा मतदारसंघात उमेदवार पाहिजे आणि कमळावर पक्ष वाढत नाही, उमेदवार येईल किंवा पडत भाग वेगळा आहे। आज पक्षाची परिस्थिती अशी आहे की गावोगावी 1 बूथ 30 युथ वगैरे हे सगळं करताना आम्हाला अनंत अडचणी येतात, अनंत अडचणी। बूथला एखादा आम्हाला बूथ रोग मिळेल कदाचित, पण खेड्यामध्ये 30 युथ मिळवणं इतकं अडचणीचं होऊन गेलेलं आहे, कारण हा तालुका 2 भागांमध्ये वाटला गेलाय। एक गट यांच्या बरोबर, एक गट त्यांच्या बरोबर आहे। आता ह्या 2 गटांचे जे कार्यकर्ते त्यांच्यातून एक माणूस आपल्याला तोडायचा आहे, एक माणूस आपल्याला जोडायचा आहे आणि हे अशा पद्धतीने माणसं तोडणं आणि जोडणं हे किती कठीण आहे हे ग्रासरूट लेवलला आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्हाला कळतं आणि म्हणून हे सगळं अभियान आम्ही करणारच आहोत। आमच्या पद्धतीने आम्ही जनतेपर्यंत पोहोचणारच आहोत, परंतु वरिष्ठांपर्यंत एक बातमी आपण अवश्य पोहोचवावी। खरं तर नाना आता तुम्ही सुद्धा, तुम्ही असतील, सर असतील, ग्रासरूट लेवलच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे तुम्ही संपर्कात आहात। एक दुर्दैवी वस्तुस्थिती ही सुद्धा आहे का शिंदे गटाच्या माणसांना मत मिळणं फार कठीण आहे। शिंदे गटाचा उमेदवार जर तुम्ही आमच्या बोकांनी दिला तर त्याचं काय होईल ते सांगता येत नाही। आम्हाला तर तुम्ही एक गाडी पण दिली होती ना, पण नंतर 15-20 दिवसांनी भाऊसाहेबांकडून कोणीतरी काढून घेतली। आता पुन्हा एखादी गाडी द्या, गाव फिरवा अभियान आम्हाला पुन्हा एकदा चालू करायचं, गावगावी हिंडायचे, फिरायचे। आमच्या पद्धतीने आम्ही पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करू। आमची फक्त तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुका लढवायची संधी ही पक्षाच्याच कार्यकर्त्यांना द्या। जिल्हा परिषद असतील, त्या पंचायत समिती असतील, त्या नगरपालिका असतील, लोकसभा विधानसभा असेल, निकाल काय लागू द्यावं। काही जंगलात राहणारी माणसं, एका पक्षात राहणारी माणसं, एकमेकांबद्दल गळ्यात हात घालून राहणारी माणसं, गावची ग्रामपंचायत लागू, म्हणजे तालुक्याची विधानसभा लागू, ही पक्ष सोडून देताना जागेवरती चर्चा करतात। म्हणजे हा सुद्धा फार मोठा शाप आहे तालुक्याला। आता या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या पद्धतीचे जे काही राजकारणातले अंदाज आखाडे बांधले त्याचे परिणाम हे सगळे तुमच्या आमच्यावरती। माझ्यासारखा कार्यकर्ता मी तर कुठला वारस पाला नाहीये, परंतु पहिल्यापासून मुळातच माझ्यामध्ये तो शालेय जीवनात
वर्षापासून हा गुण असल्याने मी पहिली ते 10वी वर्ग प्रतिनिधी होतो. 11वीला आम्हाला कुणीच माझ्या पाठीमागे नाही. कॉलेजची शेअरची निवडणूक लढवली, मी निवडून आलो. त्यानंतर मी कॉलेजच्या राजकीय निवडणुकीच्या प्रक्रियेत सगळ्यात आधिपत्याखाली माझ्या निवडणुका व्हायला लागल्या. नंतर संघटनेत काम करायला लागलो. संघटनेमध्ये चांगल्या प्रकारचं काम करत असताना ज्या नेत्याला मला हातात म्हणून वापरता येईल त्यावेळेस त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला आणि ते परिवर्तन सुद्धा माझ्या माध्यमातून होत आलं. म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेला नाण्यासारखा सहकारामध्ये काम करत असताना मजूर फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये मी तालुक्याचा डायरेक्टर झालो होतो. जळगाव तालुक्याचे डायरेक्टर झाले आणि त्या माध्यमातून मैत्री झाली. ती मैत्रीचं रूपांतर आज या ठिकाणी सातत्याने आपण या पक्षामध्ये ते असल्याने माझा मुलगा जेव्हा माणिकराव या पक्षात मध्ये होत्या कोकटे आणि त्यांच्या सभाएत मी होतो, ते सोडून गेले पण मी पक्षात राहिलो आणि माझ्या मुलाला या ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 21 वर्ष उभं केलं आणि त्याला 5,500 मतं पडली. तो माझ्या भावाच्या विरोधात 400 मतांनी पडला. आणि असं असताना या तालुक्याच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये माझा वाटा आहे. आणि जेव्हा भाजप पक्ष एखादा अभियान घेतो आमची एकच इच्छा असते की बाबूजी नानांना बोलवा, भाऊसाहेब शिंदेना बोलवा, तालुक्यातली जी काही ज्येष्ठ मंडळी त्यांना बोलवा. आपल्याच पास आपल्याला अभियान कसं सुरू करायचं. आपण तालुक्यामध्ये डॉक्टर गवळी गेलो, त्याही सहकारामध्ये दूध संघाचे चेअरमन होतो. राजकारणातली नस माहिती. अशा वेळेस आपल्या तालुक्यामध्ये 2-5 हजार 10-5 लोकांचा मेळावा कसा करते, त्यासाठी आपल्या नेत्याला कसं आणता येईल. तुम्ही बरोबर आहे, राग बैठक करून बोलता आणि बोललंच पाहिजे. मोदी अँड नाईन एक 9 वर्ष पूर्तीनिमित्त केंद्र सरकारच्या 9 वर्ष पूर्तीनिमित्त जे काही संपूर्ण महिनाभर जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा आढावा, त्याचं नियोजन आणि त्याचं एक्झिबिशन, त्यासाठी ही बैठक आज आपण इथं बोलवलेली. खरं तर गेल्या 4 दिवसापासून नाशिक लोकसभेची 2 वेळा बैठक झाली. सामान्य मंडळाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व या बैठकीला उपस्थित होते. आपल्याला या मोदी अँड नाईन या कार्यक्रमाअंतर्गत 3 टप्पे आणि एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पत्रकार परिषद, लोकसभेची बैठक, विधानसभेची बैठक आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला प्लॅनिंग करायचं ते प्लॅनिंगची 10 तारखेपर्यंत हा एक टप्पा. दुसरा जो टप्पा आहे आपल्याला 18 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत आपल्याला विविध कार्यक्रम घ्यायचे आहेत. जर सरचिटणीस दोन्ही मंडळाचे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया नोंद करायची. तर या 10 ते 15 दिवसाच्या स्पॅन ऑफ टाइम मध्ये या वेळेमध्ये आपल्याला बळगतच असं कार्यक्रम घ्यायचे. लोकसभा स्तरावर आपल्याला एक मोठा कार्यक्रम म्हणजे एक मोठी सभा आपल्याला घ्यायची आणि आपण नशिबान आहोत की नाशिक लोकसभेसाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांची सभा नाशिकमध्ये नाशिक लोकसभा म्हणून होणार आहे. आज रोजी सिन्नर येथे भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांनी 9 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाच्या संदर्भात जनसंपर्क अभियान साठी मीटिंग आज आयोजित केलेली होती. या मीटिंगामध्ये सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या गेल्या आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. मोदी ॲट 9 जनसंपर्क अभियान या निमित्तानं आज सिन्नर शहर आणि तालुका अशी संयुक्त जनसंपर्क बैठक या ठिकाणी झाली. तालुक्यातून शहरातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आज या जनसंपर्क अभियानाच्या मीटिंगला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्हा प्रभारी म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते डॉक्टर राजेंद्रजी गावित साहेब हे या ठिकाणी आले. त्यांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलं. विशेष करून मोदींनी ज्या 9 वर्षामध्ये योजना ज्या सर्वसामान्य जनतेच्या विकासाकरता आणि उत्कर्षाकरता सांगितलेल्या आहे केलेल्या आहे त्याबद्दल अतिशय सखोल अशी माहिती त्यांनी या आजच्या मीटिंगमध्ये सांगितली. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी तालुक्यामधून जे मोदींचे किंवा केंद्र सरकारचे जे लाभार्थी आहे त्यांचं एक संमेलन घ्यायचं आणि ते संमेलन ठाणगाव या ठिकाणी घ्यायचं
त्याची यथावकाश तारीख निश्चित होईल. त्या ठिकाणी राज्याचे किंवा केंद्राचे कुणीतरी मंत्री महोदय त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. हा एक कार्यक्रम निश्चित झाला. त्यानंतर सिन्नर शहरामध्ये जे आमचे भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक जे मोर्चे, त्या मोर्चांचं एक संमेलन घ्यायचं, हा एक कार्यक्रम निश्चित झालेला आहे. त्यानंतर तिसरा कार्यक्रम जे समाजामधले जे बुद्धिजीवी वर्ग आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, वेगवेगळे सामाजिक संस्थांमधले याच्यामध्ये जे शिक्षक, प्राध्यापक, या सर्व जे बुद्धिवान जीवी लोक आहे, या सर्व बुद्धिजीवी लोकांचं आणि उद्योगपती यांचं एक संयुक्त संमेलन हे मुसळगाव MIDC मध्ये या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीनं 3 कार्यक्रम हे येत्या 8 ते 10 दिवसामध्ये या तालुक्यामध्ये करायचं निश्चित ठरलेलं आहे आजच्या मीटिंगमध्ये. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व भारतीय जनता पार्टीनं हे मोदी @9 हे अभियान तालुक्यामध्ये अतिशय जोराने आणि जोमाने राबवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून कंबर कसलेली आहे. सर्वांनी एक दिलाने आणि एकमुखानं सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते आजपासून तत्पर झालेले आहे. जय हिंद, जय भारत.